ती भीमजयंती होती. लेखन बाळासाहेब मेदगे, अवदर राजगुरुनगर 9004564645. आर्य भारतात आले ते खैबर खिंडीतून. इथे आल्यानंतर वेद उपनिषद याचा अभ्यास फक्त ब्राह्मण आणि पंडित यांनीच करावा, बाकीचे सगळे शूद्र लोक आहेत असा समज पसरवण्यात ते कमालीचे यशस्वी झाले होते. कारण भगवान परशुरामाने ब्राह्मण आणि क्षत्रियांच्या युद्धात पृथ्वीवरून क्षत्रिय नाहीसे केले आहेत हे पटविण्यात त्यांना यश आले होते. प्रत्येक गावातील गरज त्या त्या गावात भागली पाहिजे असा रूढिवाद जन्माला यायला वेळ लागला नाही. प्रत्येकाने एक एक व्यवसाय करावा आणि त्या व्यवसायाने त्या माणसाला त्या जातीने ओळखले जावे असे जनमत तयार करण्यात ब्राह्मण मंडळी पुढे होती. ब्राह्मणी संस्कृतीने पोथ्या पुराणे वाचावी, कुणबी समाजाने शेती करावी, चप्पल शिवणाऱ्याने चांभार व्हावे, कपडे शिवणाऱ्याने शिंपी व्हावे, नांगर तयार करणाऱ्याने सुतार व्हावे, भिक्षा मागणाऱ्याने गोसावी व्हावे, यातूनच या जाती निर्माण झाल्या. सोयरीक ही सुद्धा त्या जातीतच होऊ लागल्या. लोकशाही येण्या अगोदर या देशात हुकुमशाही होती. ज्याच्याकडे जास्त ताकद तोच या ठिकाणचा अधिपती होत होता. इंग्रज भारतात आले त्यावेळी त्यांनी नेमक्या ह्याच वर्मावर बोट ठेवत 150 वर्ष राज्य या देशात केले. प्रत्येक जातीचे लोक वेगवेगळी राहू लागली होती. अत्यंत गरिबी या भारत देशातील जनतेच्या वाटेला आली होती. कधी कधी अशी महामारी येत होती की गावेच्या गावे या महामारीमध्ये संपून जात होती. जातीवादाच्या चक्रात अवघा भारतीय समाज फसला जात असताना भारत देशाच्या क्षितिजावर एक तारा चमकू पाहत होता. सुभेदार रामजी यांच्या पोटी एक हिरा जन्माला आला होता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या रूपात. इंग्रजांचे राज्य असताना अस्पृश्यता निवारणाचा ज्या महात्म्याने आटोकाट प्रयत्न केला त्या ज्योतिरावांच्याच निधनानंतर यांचा जन्म झाला होता. ज्योतिराव फुले यांना गुरुस्थानी मानून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या जातीने पिचलेल्या समाजात वावरत होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ज्यावेळी जन्माला आले त्यावेळी त्यांचे वडील लष्करी सेवेतून निवृत्त झाले होते. पेन्शन ही पोटापुरती मिळत होती. कुटुंबात बरीच माणसं होती. त्यांच्या पोटा पाण्यासाठी कधी कोकणात तर कधी घाटावर तर कधी मराठवाडा अशा ठिकाणी जाऊन ते नोकरी करत होते. त्यामुळे विविध ठिकाणी जात असताना आंबेडकरांना जातीवरून बरीच मानहानी स्वीकारावी लागली होती आणि ते निमूटपणे सहन करत होते. मॅट्रिक परीक्षा चांगल्या मार्कने पास झाल्यानंतर बडोद्याचे महाराज सयाजीराव यांच्या मध्यस्थीने एक शिष्यवृत्ती देऊन त्यांना कोलंबिया विद्यापीठात पुढील शिक्षणासाठी जावे लागले. तिथे गेल्यानंतर त्यांनी पाहिले इथे कोणतीही जात नाही, सगळे कसे सहजरित्या जीवन जगतात. भारतातील जातीचा झालेला कोंडमारा त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. शिक्षण घेऊन आल्यानंतर ते नेहमी त्यांच्या समाजाच्या जडणघडणीचा विचार करत होते. बॅरिस्टर झालेले आंबेडकर खूप अभ्यासू प्रवृत्तीचे होते. त्यांनी जर विचार केला असता की आपले स्वतःचेच पाहायचे तर ते त्या काळी खूप श्रीमंत झाले असते. पण त्यांना वाटायचे माझ्या बांधवांचे काय. विविध हालापेष्टा सहन केल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सन 1956 नागपूरच्या चैत्यभूमीवर बौद्ध धर्माचा स्वीकार केला. भारत देशातील कित्येक राज्यांतील लोक या धर्मांतरांसाठी दीक्षाभूमीवर उपस्थित राहिली होती आणि काही कालावधीतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावांचे चरित्र संपन्न व्यक्तिमत्व या देशाच्या क्षितिजावर मावळले होते. त्यांचा विचार पुढे नेण्यासाठी गावागावातील हा समाज संघटित होऊ पाहत होता. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मूलमंत्र जपण्याचे ते शिवधनुष्य त्या काळात त्या कार्यकर्त्यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतले होते. आंबेडकर जयंती म्हणजेच भीम जयंती गावागावांतून साध्या स्वरूपात का होईना साजरी होऊ लागली होती. 80च्या दशकातील इंग्रजी एप्रिल महिन्याचे ते दिवस होते. वसंताच्या आगमनाने अवघी सृष्टी नटली होती. आत्ताच्या सारखे रस्ते डांबरी नव्हते, पण जे होते ते मातीयुक्त होते. रस्त्यातील माती सूर्याच्या उष्णतेने तप्त झाली होती. पायात कधी चप्पल न वापरलेली ती पिढी तिला या मातीचा स्पर्श नको होत होता. ओढा नाले आटलेल्या अवस्थेत दिसून येत होते. आंब्याची झाडे मात्र आंब्यांनी लधडलेली होती. रानातील करवंदाच्या जाळ्या करवंदाच्या आक्रमणाने हिरवा चुडा घालून तयार होत्या.
एरवी कसेही दिसण्यात आलेली मुलं मुली तारुण्यात आल्यानंतर किती ताजी तवानी व टवटवीत दिसतात, तद्वत निसर्गातील प्रत्येक झाड वेली तारुण्याने रसरसलेली दिसत होती. गावातील राजवाडा पताकांनी सजला होता. 10 ते 12 घरांची ही वस्ती पैशाने जरी गरीब होती पण मनाने श्रीमंत होती. प्रत्येक घराच्या पुढे रांगोळीचे रंगरूप पाहण्यास मिळत होते. वस्तीच्या मध्यभागी मुक्ताई देवीच्या मंदिरासमोर असलेल्या मोकळ्या जागेत मंडप टाकला होता. त्याला झालर सुद्धा आकर्षक लावली होती. 4 बाजूला 4 स्पीकरची भोंगी लावली होती. प्रल्हाद शिंदे यांची आजरामर गीते लावून कार्यक्रमात वातावरण निर्मिती केली जात होती. मंडपाच्या एका बाजूला 2 टेबल लावले होते. टेबलावर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे तैलचित्र असलेला फोटो व त्यांच्या बाजूला बौद्ध धर्म संस्थापक गौतम बुद्ध यांची प्रतिमा पाहावयास मिळत होती. मंडपाच्या बाजूच्या जागेत भोजन बनवण्यात येत होते. मुंबईवरून आलेली मंडळी भरदार पोशाखात दिसून येत होती. ज्या समाजात जीवन जगत असताना नरक यातना सहन करत आम्हाला ज्या महामानवाने ताहटमानेने जगायला शिकवले त्या महामानवाची जयंती आहे, असे जो तो मुंबईकर म्हणत होता. संध्याकाळी वस्तीतील सगळी पुरुष मंडळी, महिला मंडळी, लहान सहान मुले चांगली कपडे घालून मंडपात जमली होती. काही वेळातच तिथून या महामानवांच्या प्रतिमाची मिरवणूक गावाला वळसा घालून येणार होती. वाजंत्री मंडळी यांनी त्यांच्या ठेक्यावर मुलांना नाचायला भाग पाडले होते. मुख्य रस्त्यावर बैलगाडी तयार झाली होती. बैलगाडीच्या दर्शनी भागात एक लाकडी फळी ठेवली होती. त्यावर एक नवीन कपडा ठेवला होता. त्यावर या 2 महामानवांच्या प्रतिमा ठेवल्या होत्या. बऱ्याच महिला पांढऱ्या साडीत नटूथटून आल्या होत्या. आनंदाच्या लाटेवर स्वार होण्यासाठी गावातील सुद्धा काही मंडळी तिथे आली होती. मिरवणूक चालू झाली होती. पिपाणी हलगी यांचा स्वर वातावरणात मिसळला जात होता. सायंकाळचे 4 वाजले होते. सूर्याने आपले तळपणे सोडले होते व तो पश्चिम दिशेने मार्ग आक्रमण करत होता. वाऱ्याची हलकीशी झुळूक अंगाला झोंबत होती. अशा या मंगलमय वातावरणात मिरवणूक गावाच्या दिशेने निघाली होती. मध्येच कोणीतरी लवंगी फटाक्याचा बार वाजवत होते. वाजंत्री मंडळी यांनी स्वतःला त्या मिरवणुकीचे हवाली केले होते. मिरवणूक मारुती मंदिराच्या समोर आल्यानंतर त्या महिलांनी गोल रिंगण केले होते. आळीपाळीने 2 महिला फुगड्या खेळत होत्या. काही पुरुषांनी अंगात निळ्या रंगाचा कोट घातला होता. मिरवणूक शांततेत कशी जाईल याची दक्षता पुढारी मंडळी घेत होती. या मिरवणुकीचा नजारा पाहण्यासाठी गावातील बाया बापडी मंडळी थवाथव्याने जमली होती. गावातून मिरवणूक गावाला वळसा घालून पुन्हा वस्तीत आली होती. बैलगाडीवरील प्रतिमा यांनी त्यांच्या जागेवर जाणे पसंत केले होते. अर्थातच कार्यकर्त्यांनी हे कार्य केले होते. आता मात्र या मिरवणुकीचे एका भव्य सभेत रूपांतर झाले होते. सभा सुरू झाली. अध्यक्ष निवड झाल्यानंतर एक वक्ता भाषण करण्यासाठी समोर आला होता. डोक्यात निळी टोपी, अंगावर नेहरू, पांढऱ्या शुभ्र धोतर, छोटीशी मिशी अशा पेहराव्यात आपले भाषण देण्यासाठी आले. त्यावेळी असे वाटले नव्हते की ते एवढे प्रभावी ठरतील. पण सगळ्यांच्या मनातील विचारांना भेद देत अप्रतिम वक्तृत्वाचा नमुना त्यांच्या भाषणातून माहीत पडत होता. ते सांगत होते, बांधवांनो, आज आपण तहाटमानेने समाजात उभे राहू शकलो ते आपल्या बाबासाहेबांमुळे आणि त्यांच्या जयंतीत मला ही भाषणाची संधी मिळते यासारखे सुदैव कोणते असेल. एक बाबासाहेबांची आठवण ते सांगू लागले. त्यावेळी सभेला उपस्थित असलेले सगळे श्रोते कान देऊन ऐकू लागले होते. बाबासाहेबांना वाचनाची खूप आवड होती. महिना अखेर होता. घरात पैसे नव्हते. हातात असलेली पुस्तके वाचून झाली होती. पुढे वाचनासाठी त्यांच्याकडे पुस्तक नव्हते. ते त्यांनी वडिलांना सांगितले. सुभेदार रामजी विचारात पडले. दुसऱ्या दिवशी लग्न झालेले आपल्या लेकीच्या गावाला गेले. तिथे त्या मुलीला म्हणू लागले, बाळ, तुझ्या लग्नात तुझ्या अंगावर घातलेले दागिने काही दिवसासाठी मला दे. मी ते मारवाड्याकडे गहाण ठेवतो. आलेल्या पैशात मी आपल्या भीमाला पुस्तके घेऊन देतो. भीमा खूप अभ्यास करतोय, खूप वाचन करतो. त्या लेकीने क्षणाचाही विचार न करता आपले दागिने त्यांना दिले होते व ते गहाण ठेवून त्यांनी पुस्तके भीमाला आणून दिली होती. वाचनाची प्रचंड भूक असलेले बाबासाहेब यांची आवड आणि निवड असे पूर्ण करत होते सुभेदार रामजी. म्हणून तर तुमच्या आमच्या वाट्याला आले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बरीच उदाहरणे दिली. त्यावेळी 1 तास होऊन गेला होता. एकाही श्रोत्याने कंटाळा केला नव्हता. सभा संपली होती. सगळेजण जेवणाची तयारी करत होते. पुरी भाजीच्या सुंदर जेवणाचा आस्वाद सगळ्यांनी घेतला होता.
रात्री 10 वाजता कव्वालीचा सामना रंगला होता. एक लेडीज तर एक जेंट्स असा हा दुरंगी सामना रंगला होता. डबल मिनिंग असलेली गीते, त्यांना लाभलेली बँजो आणि ढोलकी यांची साथ यांचा सुंदर मिलाप दिसून येत होता. आकाशात चंद्र आणि चांदणे ही मंडळीसुद्धा हा कार्यक्रम आवर्जून पाहत होती. वस्तीतील आणि आलेली पाहुणी मंडळी ठाण मांडून कार्यक्रमाचा आनंद घेत होती. काही मुंबईच्या मंडळीमधून बक्षिसांची खैरात होत होती. शेवटी हा कव्वालीचा सामना अनिर्णित अवस्थेत संपला होता. पाठे 4 वाजले होते. सगळ्यांच्या डोळ्यावर निद्रेने आक्रमण केले होते. दुसऱ्या दिवशी मात्र जो तो साजरी झालेली भीम जयंती स्वप्नात सुद्धा पाहत होता. अशी स्वप्ने की जी संपूच नाही.